बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या कामगिरीचा गौरव केला। देशाची अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, डिजिटल व्यवहार, महिला सक्षमीकरण, गरिबी निर्मूलन आणि जागतिक स्तरावरील भारताची वाढती प्रतिष्ठा यांचा उल्लेख करत फडणवीस यांनी मोदी यांना केवळ सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान नव्हे तर देशाचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान असं संबोधलं। याचवेळी त्यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेवरही टीका करत काँग्रेसला बुडतं जहाज म्हटलं। फडणवीस म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4399 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ निवडून आलेल्या पंतप्रधानांचा विक्रम मोडला आहे। महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेच्या वतीने त्यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं। त्यांच्या मते एखाद्या नेत्याचा कार्यकाळ किती मोठा आहे यापेक्षा त्या काळात देशासाठी काय काम झालं हे अधिक महत्त्वाचं असतं। मोदी यांनी जगभरात भारताची प्रतिष्ठा उंचावली असून आज एनडीए देशातील 22 राज्यांमध्ये सत्तेत आहे। देशाच्या सुमारे 80% भूभागावर एनडीएची सरकारे आहेत असंही त्यांनी सांगितलं। देशाच्या आर्थिक प्रगतीचे आकडे मांडताना फडणवीस म्हणाले की भारत आज जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे। जागतिक मंदीचं वातावरण असतानाही भारताचा विकास दर 7% अधिक आहे आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे। भारताची अर्थव्यवस्था 345 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली असून देश $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करतोय। भारताकडे सध्या 67 लाख कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनसाठा असून पुढील 11 महिन्यांच्या आयातीचा खर्च भागवण्याची क्षमता देशाकडे आहे। फिरोजाबादमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ट्रेनवर गुरुवारी संध्याकाळी दगडफेक झाली। दगड थेट त्याच बोगीला लागला ज्यात ते बसले होते। त्यामुळे खिडकीची काच फुटली। भागवत कानपूरहून शताब्दी एक्सप्रेसने नवी दिल्लीला जात होते। भागवत एक्झिक्युटिव्ह क्लासच्या E1 कोचमध्ये होते। ट्रेन जेव्हा मक्खनपूर फिरोजाबाद दरम्यानून जात होती तेव्हा अचानक बोगीला लक्ष्य करून दगड फेकण्यात आला। सुदैवाने या दगडफेकीत सरसंघचालक सुरक्षित राहिले। या घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीनं ट्रेनला मध्ये कुठेही थांबवण्यात आलं नाही। या घटनेची माहिती मिळताच टुंडला जंक्शनवर रेल्वे सुरक्षा दल आणि राजकीय रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या फौजफाट्यासह सज्ज झाले। संध्याकाळी 7:30 वाजता शताब्दी एक्सप्रेस टुंडला जंक्शनच्या प्लॅटफॉर्मवर येऊन थांबताच सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली। टुंडला जंक्शनवर सुरक्षा तपासणी केल्यानंतर ट्रेनला संध्याकाळी 7:41 दिल्लीसाठी रवाना करण्यात आलं। त्याचबरोबर RPF आणि GRPच्या संयुक्त पथकाने मक्खनपूर फिरोजाबाद रेल्वे मार्गाच्या आसपासच्या परिसरात शोध मोहीम सुरू केली। यापूर्वी भागवत गुरुवारी दुपारी सुमारे 2:30 वाजता नीतू सिंह यांच्या मुलीच्या आशीर्वाद समारंभात सहभागी होण्यासाठी पोहोचले। नीतू सिंह या कानपूरचे माजी भाजप खासदार सत्यदेव पचौरी यांच्या मोठ्या कन्या आहेत। नीतू सिंह यांची मुलगी वसुंधरा आणि यश यांचे 21 जून रोजी लग्न आहे। काही वेळ इथं थांबल्यानंतर भागवत परतले। यावेळी नीतू सिंह यांनी भागवत यांच्या पायांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले। कुटुंबातील इतर सदस्यांनीही त्यांचे अभिवादन केलं। या आशीर्वाद सोहळ्यात विधानसभा अध्यक्ष सतीश महाना, UP सरकारमधील मंत्री सूर्यप्रताप शाही, योगेंद्र उपाध्याय, भूपेंद्र चौधरी मंत्री यांच्यासह अनेक VIP उपस्थित होते। हे पाहता शहरात सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती। नीतू सिंह यांचे कुटुंब दीर्घकाळापासून संघाशी जोडलेलं आहे। सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे। आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पंढरपूर पोलिसांनी वाहतूक व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्थेचं कारण देत त्यांना नोटीस बजावली होती। तसेच प्रशासनाने आंदोलनासाठी पर्यायी जागा सुचवली होती। मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी निवडलेलं आंदोलनस्थळ बदलणार नाही अशी भूमिका घेत रोहित पवार आंदोलनावरती ठाम राहिले। त्यामुळे आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करून विनाअट सरसकट कर्जमाफीची मागणी करत त्यांनी आपल्या आंदोलनाला सुरुवात केली आहे।
महायुती सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी आणि शर्ती तात्काळ रद्द करून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला विनाअट सरसकट कर्जमाफी द्यावी या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी आमदार रोहित पवार पंढरपूरच्या शिवतीर्थावरती बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसत आहेत. शेतकऱ्यांच्या हक्काच्या इतर मागण्या पदरात पाडून घेतल्याशिवाय पंढरपुरातून मागे हटणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत रोहित पवारांनी सरकारविरोधात आरपारची लढाई सुरू केली आहे. मार्ग अडवल्यानंतर रोहित पवारांनी ट्विट करत म्हटलं की विठुरायांची पंढरी सर्व भक्तांसाठी कायमच खुली असतानाही सरकार बॅरिकेड्स लावून आमच्या मार्गामध्ये अडथळे आणत आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार दिलाय. त्यामुळे अन्नदात्यासाठीच्याच या अन्नत्याग आंदोलनात कितीही अडथळे आणले तरी हे आंदोलन थांबणार नाही. सरकारच्या हुकुमशाही वृत्तीवर तोफ डागत ते पुढे म्हणाले, सत्तेचा अहंकार जनतेच्या ताकदीसमोर कधीही टिकत नसतो. लढणाऱ्यांचे हात धरून आणि बोलणाऱ्यांचं तोंड दाबून सरकार स्वतःचाच पराभव सिद्ध करतंय. सरकारच्या दबावामुळे जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाकडून अडथळे आणले जात असले तरी मनाने मात्र प्रशासनातील सर्वच जण आमच्या सोबत आहेत हे सरकारने विसरू नये. अंधश्रद्धा तंत्रमंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात सरकारची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. अशोक खरात याच्या विरोधात अनेक महिलांनी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी दाखल केल्यानंतर नाशिक पोलिसांनी त्याला अटक केली होती. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आला असून तपासादरम्यान पोलिसांच्या हाती अनेक धक्कादायक पुरावे लागल्याचा दावा करण्यात आलाय. खरातच्या कार्यालय आणि फार्म हाऊसवर झालेल्या कारवाईत महिलांचे शोषण केल्याचे कथित 100हून अधिक अश्लील व्हिडिओ सापडल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे. खरात विरोधात लैंगिक अत्याचार, फसवणूक तसंच महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान अशोक खरात याचे काही बडे राजकीय नेते आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संबंध असल्याच्या चर्चाही रंगत आहेत. त्यामुळे आता निकम यांच्या नियुक्तीनंतर या प्रकरणातील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया अधिक वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अनेक गाजलेल्या खटल्यांमध्ये प्रभावी युक्तिवाद करून दोषींना शिक्षा मिळवून देणारे उज्ज्वल निकम आता या प्रकरणात सरकारची बाजू मांडणार असल्यानं राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. भाजप नेते, उद्योजक आणि विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेले अरुण लखानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट महात्मा गांधींशी करत केलेल्या विधानामुळे नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही असलेल्या लखानी यांनी मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक करताना गांधीजींसारखेच लोकांवर प्रभाव टाकण्याची क्षमता मोदींमध्ये असल्याचा दावा केला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अरुण लखानी म्हणाले, महात्मा गांधी उपवासाचं आवाहन करायचे आणि संपूर्ण देश ते पाळायचा. तशीच क्षमता आणि तसाच आदर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये आहे. मोदींनी आवाहन केलं की लोक प्रतिसाद देतात. त्यांनी काटकसर करण्याचं आवाहन केलं आणि लोकांनी इंधनाचा वापर कमी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबातील एका घटनेचाही उल्लेख केला. मोदींच्या आवाहनानंतर आमच्या घरातून रेवती आणि सारंग यांच्या रिसेप्शनचा कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार 27 नोव्हेंबरला होणारा स्वागत समारंभ 16 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला. पत्रिका छापून वाटल्या होत्या, त्यामुळे काही गोंधळ झाला. मात्र लग्न नियोजित वेळेतच होणार आहे असंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदावरील 12 वर्षांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल बोलताना लखानी म्हणाले, मोदींचा हा 12 वर्षांचा कालावधी भारतासाठी सुवर्णकाळ ठरला आहे. देशाचा विकास झाला, जगभरात भारताचा सन्मान वाढला. महिला, गरीब आणि वंचित घटकांसाठी राबवण्यात आलेल्या योजना क्रांतिकारी ठरल्या आहेत. देशाच्या राजकारणात भाजपविरोधी पक्षांची एकजूट, इंडिया आघाडीचे भविष्य आणि प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व यावर चर्चा सुरू असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काँग्रेसमध्ये संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरलाय. त्यातच आता एक मोठा राजकीय खुलासा समोर आल्यानं या चर्चांना अधिकच बळ मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेतृत्वाने स्वतः शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला होता.
एवढंच नव्हे तर त्या बदल्यात त्यांना थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याची ऑफरही देण्यात आली होती, असा दावा समोर आलाय. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार गांधी परिवारातील एका वरिष्ठ नेत्याने शरद पवार यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती. देशातील सर्वाधिक अनुभवी राजकारण्यांपैकी एक असलेल्या पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला नवसंजीवनी मिळू शकते असा विचार काँग्रेस नेतृत्वात होता. जर त्यावेळी हा प्रस्ताव स्वीकारला गेला असता तर आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांच्या जागी शरद पवार असते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. शरद पवार यांनी 1999 मध्ये काँग्रेसपासून वेगळं होत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. पक्षाचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व टिकवून ठेवणं आणि प्रादेशिक राजकारणात स्वतंत्र भूमिका कायम ठेवणं हे त्यांचं धोरण राहिलंय. त्यामुळे काँग्रेसकडून आलेली अध्यक्षपदासारखी मोठी ऑफर असूनही पवारांनी ती नम्रपणे नाकारल्याचं सांगितलं जातंय. त्यावेळी महाविकास आघाडी मजबूत होती आणि लोकसभा निवडणुकीत विरोधकांना सकारात्मक वातावरण असल्यानं स्वतंत्र पक्ष म्हणून लढणं फायदेशीर ठरेल असा विचारही त्यामागे असल्याचं मानलं जातं. राज्यात आणि देशाच्या राजकारणात सध्या एक नवी चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, तृणमूल काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का, या चर्चांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे नवं बळ मिळालं आहे. नागपुरात माध्यमांशी बोलताना पटोले यांनी भाजप विरोधी धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र येण्याची गरज असल्याचं सांगत अशा प्रकारची प्रक्रिया सुरू असल्याचं सूचक विधान केलं. नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसकडून असा प्रस्ताव आधीपासूनच होता. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने संविधानिक संस्थांना कमकुवत करण्याचे, संविधानाचे अवमूल्यन करण्याचे आणि देशाची संपत्ती विकण्याचं काम केलं आहे, अशी भावना अनेक पक्षांमध्ये आहे. त्यामुळे देश वाचवण्यासाठी काँग्रेससोबत येणं आवश्यक असल्याचं अनेक प्रादेशिक पक्षांना वाटत आहे. ते पुढे म्हणाले, ममता बॅनर्जी असोत, शरद पवार असोत किंवा इतर धर्मनिरपेक्ष विचारांचे पक्ष असोत, देश वाचवण्यासाठी काँग्रेससोबत एकत्र येण्याची भावना निर्माण झाली आहे. ती प्रक्रिया आता सुरू झाली आहे. पटोलेंच्या या वक्तव्यामुळे विरोधी पक्षांच्या व्यापक एकीकरणाबाबतच्या चर्चांना मोठी चालना मिळाली आहे. शरद पवार किंवा सुप्रिया सुळे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील असं मला वाटत नाही. आणि जरी त्यांनी तसा निर्णय घेतलाच तर आमच्या त्यांना शुभेच्छा असतील. मात्र काँग्रेसचा इतिहास काय आहे हे शरद पवारांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. तिथं कोणालाही किंमत दिली जात नाही, अशा शब्दात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय. चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, काँग्रेस हा लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष राहिलेला नाही. तिथं कोर कमिटीमध्ये कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत, तर एकाच घराणेशाहीच्या माध्यमातून संपूर्ण पक्ष चालवला जातो. काँग्रेस पक्षाला आता शेवटची घरघर लागली असून हे एक बुडणारं जहाज आहे. या बुडणाऱ्या जहाजात आता कोणीही शहाणा माणूस बसणार नाही. केवळ काँग्रेसला प्रसिद्धी मिळावी म्हणूनच या सर्व विलिनीकरणाच्या वावड्या उठवल्या जात आहेत. ज्या पक्षांचे भवितव्य संपलं आहे तेच आता काँग्रेस सोबत जातील. विरोधकांच्या संभाव्य आघाडीवर बोलताना बावनकुळे यांनी भाजपच्या मजबूतीचा पुनरुच्चार केला. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की महाराष्ट्रात आणि देशात भाजपला 51% मतं मिळत आहेत. त्यामुळे विरोधक एकत्र आले तरी भाजपला काहीही फरक पडत नाही. आम्ही केवळ आणि केवळ विकासाचं राजकारण करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला 12 वर्षाचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला असून त्यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्य विकासाच्या मार्गावर वेगानं पुढे जात आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.